नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेला आहे. तब्बल 6,700 प्लस पदांची एक बंपर भरती असणार आहे आणि ज्यासाठी उमेदवारांना 48,480 ते 85,920 या स्केलनुसार जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुमचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकणार आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांसाठी महाराष्ट्रातच उमेदवारांना परीक्षा देखील देता येणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप या पदांसाठी नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांनी महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना अगदी मराठीमध्ये बघता येणार आहे. मित्रांनो, 2026मध्ये सरकारी बँकांमध्ये जॉब मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण IBPS मार्फत तब्बल 6,715 पदांची बंपर भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे अधिकारी हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, या भरतीद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक यासह एकूण 11 सहभागी बँकांमध्ये जॉब मिळवण्याची उत्तम संधी उमेदवारांना दिली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी www.ibps.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO आणि मॅनेजमेंट ट्रेनी हे महत्त्वाचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. तब्बल 6,715 पदांची एक कायमस्वरूपी भरती या ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांनी 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी 2026च्या ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा तर ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र अशा उमेदवारांना पर्सनॅलिटी टेस्ट आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. आता परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 175 रुपये तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑनलाईन ऑप्शन तुम्ही वापरू शकता. 1 जुलै 2026 रोजी या पदांसाठी उमेदवारांचं वय मात्र 20 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र आरक्षित प्रवर्गासाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे. आणि या संदर्भाची अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन PDF मध्ये जाऊन देखील घेऊ शकता. यासाठी नोटिफिकेशन PDF देखील मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. वेतन श्रेणीच्या बाबतीत बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. 48,480 ते 85,920 या स्केलनुसार हा पगार असणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया उमेदवारांचं जॉबचं लोकेशन असणार आहे. महाराष्ट्रात देखील तुम्हाला जॉब मिळू शकतो जर तुमचं मेरिट चांगलं आलं तर. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. आता निवड प्रक्रियेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, पर्सनॅलिटी टेस्ट आणि मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. आता मुख्य परीक्षा असेल, पूर्वपरीक्षा असेल, त्याचा सिलेबस नेमकी कसा असणार आहे त्याचं देखील अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे, तुम्ही फ्रेशर आहात तरी देखील तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन PDF तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरनं मिळणार आहे. आता मित्रांनो, खाली गेल्यानंतर बघू शकता अर्ज नेमकी या पदांसाठी कसा करायचा. यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी IBPSचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे www.ibps.in यावरती यायचं आहे. यावरती आल्यानंतर CRP PO/MT म्हणजेच
प्रोबेशनरी ऑफिस ऑब्लिक मॅनेजमेंट ट्रेनिंग या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन या पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, तुमची स्वतःची माहिती द्यायची आहे. त्यानंतर एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डिटेल द्यायचे आहे. नसेल तर फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असणार आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी तुमची कंडक्ट केली जाणार आहे त्याचा नेमकी स्वरूप कसं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 3 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲबिलिटी यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे. यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मेन एक्झामिनेशन म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे. यामध्ये मुख्य परीक्षेसाठी तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन्ही स्वरूपाचा पेपर तुमचा घेतला जाणार आहे. यामध्ये पहिले जे 4 विषय आहे, रिजनिंग असेल, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. आणि 5वा जो विषय आहे त्यामध्ये तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट घेतले जाणार आहे. यामध्ये एसी रायटिंग आणि कॉम्प्रेन्शन संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. अशा पद्धतीने 172 प्रश्न 225 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 190 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे. इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही mahajobhub.in या संकेतस्थळावरती किंवा सविस्तर PDF मधनं जाऊन घेऊ शकता. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. म्हणजे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे ही फक्त तुमच्या मेन एक्झामचे मार्क विचारात घेऊनच केली जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेन एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा 2 भागामध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर जो तुमचा प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामला घेतला जाणार आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.